नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, हिवाळा सुरू झाला तर म्हटलं तिळगुळ चिक्की ही झालीच पाहिजे. त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तसेच समप्रमाणात 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता मी इथे पॅन गरम करून घेतला. आपण आता तीळ भाजून घेऊयात. तर तीळ भाजताना आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे मंद आचेवर भाजले की तीळ करपत नाही. तीळ असे फुलेपर्यंत भाजून घ्या, त्याने आपली चिक्की खुसखुशीत होते. तर चला आता मंद आचेवर आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता आपण पोळपाटाला 1 चमचा साजूक तूप लावून घेऊयात. असे तूप लावून घेतल्याने आपली चिक्की पोळपाटावरती चिटकत नाही, व्यवस्थित निघते. तसेच बेलनला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर आता पुढची तयारी करूयात. तर मी इथे पॅन गरम करून घेतला. आता त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं. त्यानंतर आपण घेतलेला 1 वाटी गूळ त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यावेळी आपली चिक्की खूप खुसखुशीत झाली होती. मुलांना तर खूपच आवडली. मी सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तीळ हे योग्य प्रमाण आहे. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर मंद आचेवर आपल्याला गूळसुद्धा मेल्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मेल्ट करून घेतला मी गूळ. त्यानंतर आता आपण 5 मिनिटे याला असंच व्यवस्थित हलवत मिक्स करायचं आहे. तर इथे 3 मिनिटे झाली होती. एकदा मी चेक करून बघते की आपला पाक तयार झालेला आहे की नाही. तर बघा, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि थोडासा गूळ त्यामध्ये टाकून बघितला. आता हाताने चेक करून बघायचं. हाताला कडक लागत नाही आहे. आतासुद्धा अशी व्यवस्थित गोळी होत नाही आहे. ओढून बघितलं तर गूळ लांबतो, याचा अर्थ आपला पाक झालेला नाही आहे. अजून 2 मिनिटे मी याला होऊ देणार आहे. नंतर परत चेक करून बघते. आता व्यवस्थित गोळी बनत आहे. बघा, मध्ये टाकून बघितल्यानंतर टणकन असा आवाज येतो. आत्ता आपला पाक परफेक्ट झालेला आहे. त्यानंतर तीळ मिक्स करून घेतले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला याची प्रोसेस फास्ट करायची आहे. बॅटर आता पोळपाटावरती मी थापून घेते. बॅटर थोडंसं गरम आहे म्हणून थोडंसं स्पॅच्युलानं करून घ्या. त्यानंतर आपण बेलनना व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. पातळ असं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार. तर मी इथे काप करून घेत आहे. त्यानंतर उभे तसेच आडव्या आकाराचे आपल्याला इथे काप कट करून घ्यायचे आहेत आणि आपली चिक्की अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता चिक्की किती छान निघाली आहे. अशी चिक्की सुद्धा करून बघा, मुलांना खूप आवडते. एक तोडून सुद्धा दाखवते. बघा किती खुसखुशीत आपली चिक्की झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.